पक्षाच्या माध्यमातून कायम कार्यरत राहिलेल्या अशा वेळी लोकमतातील उमेदवारी पुढे आलेली आहे, काय सांगाल? वाखरी गट जो आपला जाहीर झाला महिला राखीवसाठी, त्या संदर्भात ज्यावेळेस चर्चा व्हायला लागल्या त्यावेळेस ही उमेदवारी काय आपण कोणी जाहीर केली नाही. स्वर्गीय वसंतदादा असतील किंवा इतर सगळ्या लोकांच्या मान्यवरांनी त्या वाखरी गट आणि बाहुनी गटामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आमचं तिथं प्रत्येक घराघराची नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळं या गटाचं प्रतिनिधित्व काळे घरातल्या व्यक्तीने करावं असं लोकांची मान्यता आहे. त्यामुळं लोकभावनेतनं किंवा लोकांच्या मागणीतून खऱ्या अर्थाने ही उमेदवारी समोर आली आणि त्या कारणानं लोकांनी सांगितलं की तुम्ही प्रतिनिधित्व करताय, पण प्रतिनिधित्व करत असताना एक संविधानिक पद तुमच्याकडे पाहिजे, ज्या कारणानं तुम्ही सभागृहात जाऊन जेडपीच्या सभागृहात जाऊन आमच्यातले प्रश्न माणसाने तेवढ्या पोटतिडकीनं किंवा तेवढ्या धाडसानं ती प्रश्न सोडवू शकताय. या भावनेतनं लोकांनी सांगितलं की तुम्ही या उमेदवारी घ्यावी. त्या भावनेतनं आपली उमेदवारी समोर आली. दादा, जनते सभासदांनी मोठ्या विश्वासाने सहकार शिरोमणी साखर कारखान्याची सत्ता तुमच्या हाती पुन्हा राखली होती 2 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत. खरं तर तुमच्या परिवारावर तुमच्यावर टीका होत आली होती ती केवळ सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून, परंतु आता हा कारखाना जिल्ह्यात उच्चांकी सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला आहे आणि तुम्ही निवडणुकीला समोर जाताय. विरोधकांकडे असलेले एकमेव शस्त्र काढून घेतले असं वाटत नाही का तुम्ही? नाही, नक्कीच तसं आहे. आपण मागच्या 2 वर्षापूर्वी मायबाप जनतेने सर्व सभासदांना स्वर्गीय वसंतदादा त्यांच्याबरोबरच्या लोकांनी ज्या हाडाची काढं करून कारखाना उभा केला, एक 10 वर्ष पासून एक चांगल्या पद्धतीने आपण तो कारखाना चालवला. दुष्काळादरम्यानच्या काळातल्या अडचणी, बँकेच्या अडचणी, त्या कारणामुळे एक 4 ते 5 वर्ष कारखान्यामध्ये अडचण तयार झाली. त्यातून आपण शेतकऱ्यांना काही दर देऊ शकलो नाही किंवा काही पेमेंट आपल्याकडनं लांबली गेली. पण त्यातून आपण शासन दरबारी पाठपुरावा करून प्रसंगी पक्षसुद्धा बदलून पण आपण त्यातनं लोकांना न्याय द्यायचा किंवा त्यांची बिलं देण्याचा प्रयत्न केला. त्यातनं मार्ग निघाला. आज एक सहयोगी तत्वावर आपण तो देतो आहे. म्हणजे फायनान्स बँक त्या निमित्ताने येते आणि आपण मॅनेजमेंट आपलंच आहे. लोक काही त्याविषयी अपभ्रंश करतायत, लोकांमध्ये अफवा पसरतात, पण तसं काही नाही. आता जो 4 महिने 2 महिने कारखाना चालवला आहे त्यामध्ये लोकांच्या लक्षात आले हा कारखाना काळेंचा आणि सभासदांच्याच मालकीचा आहे. आणि त्याचा एवढा चांगला फरक झाला आहे की आज उच्चांकी दर देतो आहे आपण. आज 2 दिवसात बिलं सगळी जाहीर देतो आहे. तोडणी वाहतुकीची बिलं येत आहेत, कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत. पुढच्या वर्षी जवळजवळ 350 ते 400 ट्रॅक्टरचे करार आज रोजी तयार झाले आहेत. म्हणजे 2005 साला जो काळ होता की प्रत्येक गावामध्ये 10-15पर्यंत ट्रॅक्टर असायचे आणि प्रत्येक सभासदाचा ऊस पहिल्या नंबराने घेतला जायचा आणि चांगला दर दिला जायचा, ती परिस्थिती पुढच्या वर्षी तुम्हाला बघायला मिळेल. 100% फायदा होईल. दादा, चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आहेत, तर तुमच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. अशा वेळेला काय कसली साथ काय आमदार अभिजित पाटील हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घेत घड्याळाच्या चिन्हावर लढूयात म्हणतायत, काय सांगाल यावर? आता मी कालच तुमच्याच माध्यमातून ऐकले तशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना वरून आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. तशा काय सूचना असतील काय असतील तर निश्चितपणे आम्ही ह्या पातळीवर बसून भविष्यात जे काय पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने आपण तिथं उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. काशेगाव येथे बोलताना पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांनी महायुतीच्या पक्षाचा आग्रह असेल आणि वरून आदेश आले तर महायुतीच्या पक्षांच्या उमेदवारांनाही सोबत घेणार आहे असं म्हटलंय. अशा वेळी त्यांच्याकडे तुम्ही काय निरोप आलाय का तुम्हाला किंवा तुम्ही काय पाठवलाय? नाही, आता त्या संदर्भातल्या चर्चा जे आपले वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. म्हणजे ते निर्णय घेतील. तशा काही आम्हाला माहिती नसल्या कारण मी आज तुम्हाला या ठिकाणी बोलू शकत नाही. पंढरपूर तालुक्यात युती आणि आघाडीच्या राजकारणाची अजून कुठलीच अंतिम चर्चा झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्थेचं वातावरण आहे. वाखरी जिल्हा परिषदेच्या गटात सोलापूर जिल्ह्यातला सर्वात हाय व्होल्टेजचा गट बघितला जातोय आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन नेत्यांनीच उमेदवारी दाखल करू नये असा समोरच्या लोकांकडनं आरोप होतोय. त्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? मुळात हा आरोपच चुकीचा आहे किंवा अशा पद्धतीची चर्चा चुकीची आहे. मुळात असं आहे की आता माझ्यावर जर बोलायचं झालं तर समाधान काळे हा नेता म्हणून आतापर्यंत कधी वावरलाच नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण लोकांमध्ये वावरलेलो आहोत. मी ग्रामपंचायत वाडीकुली जी लढवली मी तिथं नेता म्हणून लढवली नाही, तर एक कार्यकर्ता म्हणून मी त्या निवडणुकीला सामोरं झालो. मी बिनविरोध लोकांनी मला केलं. मी तिथं लोकांसाठी भरपूर काम केलं. मी म्हणतो परत नंतरच्या काळामध्ये मी विठ्ठलचं संचालकपद केलं, कार्यकर्ता म्हणून निभावलं. आत्तासुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये काम करत असताना माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी एक सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल किंवा सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ता असेल या भावनेतूनच वावरतोय.
त्यामुळं आता ठीक आहे, मी वसंतदादांचा पुत्र आहे, ही मला अभिमान आहे. बरं, आम्ही आत्तापर्यंत कुठल्याच पद्धतीने नेता म्हणून कुठं वावरलो नाही किंवा त्याची मिजाजखोरी किंवा मिरकील नाही. स्वर्गीय वसंतदादांनीच आम्हाला शिकवलं आहे की आपण सर्वसामान्यात राहूनच काम करायचं, सर्वसामान्य लोकांना बरोबरच घेऊन काम करायचं. त्यामुळं ते आता आम्हाला नेते समजत असतील, नेत्या घरातले समजत असतील तर तो जेणे कोणी समजत असतील तो त्यांचा विषय आहे. पण अजूनही आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि आमच्यातले कार्यकर्तेसुद्धा आम्हाला आमच्या जीवाभावाचाच कार्यकर्ता म्हणून आम्हाला तशा पद्धतीची वागणूक देतात. काळे कुटुंबाचा तालुक्यामध्ये मोठा गट आहे, म्हणजे कुठेतरी काळे कुटुंबातले प्रत्येक सदस्य हे नेतेच आहेत. हो, निवडणुकी कार्यकर्त्यांची आहे. जसं बालकेने नगरपालिकेला स्वतःच्या घरातला उमेदवार दिला आणि तो निवडून आणला, तसाच पॅटर्न आता प्रत्येक नेत्याला वाटतं आपल्या घरातलाच उमेदवार निवडून यावा. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेतेच उभारले तर कार्यकर्त्यांनी काय करायचं? नाही, असा विषय कसा आहे, तुम्ही निकष कोणत्या पद्धतीने लावताय तो विषय महत्त्वाचा आहे. आज जिल्हा परिषदेमध्ये जात असताना तेवढ्या ताकदीचा आपण ज्यावेळेस उमेदवार निवडतो हा लोकांनी निवडलेला असतो. त्या ठिकाणी त्या लोकांनी जाऊन त्या पद्धतीनं त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. आज कार्यकर्त्याला उमेदवार द्यावी ह्या मताचा मी पण आहे. बरं, आज आम्ही पंचायत समिती असेल किंवा इतर ठिकाणी सगळ्याच ठिकाणी काय आम्ही उभारलेलो नाही. ज्या ठिकाणी आमचा गट आहे, ज्या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करू शकतो अशाच ठिकाणी. बरं, इतर गटामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. मग असा जो माणूस आहे की कार्यकर्ता घरातलाच आहे, ही बऱ्यापैकी मला चुकीचं असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण नाही, घराण्याशिवाय वाटायचं काही संबंधच येत नाही. काम करतो आपण, काम करत असताना लोकांची अपेक्षा असते की ज्या घराला आपण ज्या घरातल्या नेत्याला आपण मानतोय त्या घरातल्या जर तो माणूस पूर्ण वेळ देत असेल सर्वसामान्य समाजासाठी, पूर्ण वेळ काम करत असेल समाजासाठी, तर त्यानं आमच्याबरोबर त्या पदावर यावं. आता समजा आमचे 2 नंबरचे बंधू उल्हासराव काळे, त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही, कारण ते शेती बघतात, ते बँक सांभाळतात, पूर्ण आर्थिक व्यवहार ते सांभाळतात. पण समाधान काळे पूर्ण वेळ गावात आहे, पूर्ण वेळ सर्वसामान्य लोकांसाठी देतो, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने पुढे जातो. उद्या जिल्हा परिषदमध्ये जर तो गेला तर निश्चितपणे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी ओव्हरऑल तालुक्याच्या, नुसत्या वाखरी गटाच्या नाहीत, तर पुऱ्या काळे गटाचं प्रतिनिधित्व तो जेडपीमध्ये करू शकतो. त्यामुळं जो हा आहे की बाबा कार्यकर्ता, हा समज माझ्या दृष्टीने मला थोडासा चुकीचा वाटतो. प्रचाराचे मुद्दे काय राहतील आपल्या? प्रचाराचे मुद्दे एकच आहेत की मला जिल्हा परिषदेच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत. अशा भरपूर योजना आहेत की ज्याविषयी लोक ज्ञात नाहीत, ज्या लोकांना आपल्याला फायदा देता येत नाही, तर त्या सर्व योजना सर्व घटकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहे. दुसरा विषय, आपण वाखरीमध्ये काम करत असताना आपण एक मॉडेल तयार करायचं नियोजन असं करतोय की जास्तीत जास्त फोकस महिला सबलीकरणावर देतोय, बचत गटावर देतोय, जास्तीत जास्त फोकस अंगणवाडीवर देतोय. कारण आपली पुढची पिढी जर घडवायची असेल तर निश्चितपणे अंगणवाडीपासून जी लहान मुलं आहेत त्यांना आत्तापासूनच त्या पद्धतीचं शिक्षण देणं किंवा आत्तापासूनच त्यांना तशा पद्धतीचे संस्कार करणं गरजेचं आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी तिथं खर्च करून आपण ती जी पिढी आहे त्यांना एक वेगळं रूप देण्याचं काम या निमित्तानं करणार आहे. माझी जिल्हा परिषदची जी उमेदवार आहे मी त्यासाठी निश्चित खर्च घालणार आहे. निवडणुकी या तोंडावर वाकडी टिपर चालतायत आणि विकास कसं पाहतात? काय चालते? निवडणुकी या तोंडावर अनेक रस्ते होत आहेत, टिपर चालतात. आता हा थोडासा निवडणुकीचा, इलेक्शनचा त्या लोकांचा मुद्दा आहे, जो तो ज्याच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथं गेल्यानंतर लोकांची मागणी होती, त्या भावनेतनं ती लोक तिथं काम तिथं देत आहेत. पण निश्चितपणे ह्यानं काही जास्त फरक पडत नाही. सर्वसामान्य लोकांना आज इलेक्शन आलो आणि आपण तिथं गेलो असं होत नाही. आपण फार पूर्वीपासून लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, फार पूर्वीपासून लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांची कामं करावं लागतात. आज इलेक्शनच्या तोंडावर आपण एखादं काम केलं तर मला वाटतं त्याचा काही जास्त फरक पडत नाही.